भगवान गौतम बुद्धाने आपल्या जीवनाची सुरुवात सामान्य माणसाप्रमाणे केली. स्वतः प्रयत्न करून सम्यक संबोधी म्हणजेच बुद्धत्व प्राप्त केले होते. ते जगात अस्तित्वात असलेल्या सर्व धम्माचा मूळ जनक अथवा संस्थापक होते. जीवनातील अनुभवाच्या स्तरावर नैसर्गिक धम्माचे तत्वज्ञान सांगितले. जीवनात तुम्ही चांगले कार्य करा, तथागत तुम्हाला मार्ग दाखवतो. पवित्र जीवन जगण्यास प्रत्येक जण पात्र आहे. मनुष्य प्राण्यांच्या जीवनात दुःख आहे. दुःखाचे कारण अविद्या, अज्ञान आहे. अज्ञानामुळे तृष्णा निर्माण होते. तृष्णेचा नाश झाला म्हणजे चित्ताचे शुद्धीकरण होते. सर्व विकार नाहीसे होतात व निर्वाण अवस्था प्राप्त होते. 4 आर्य सत्य यांची जाणीव होणे, पंचशील, अष्टांगिक मार्ग, दसशील म्हणजे पारमिता यांच्या पालनाने मनुष्य जीवनात निर्वाण अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. जीवन जगण्याचा हा साधा सोपा सिद्धांत गौतम बुद्धाने जनकल्याणासाठी सांगितला. होय, हाच धम्म होय. गौतम बुद्धांचा जन्म व धम्म हा मानवी आहे, दैवी नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध जगाला प्रकाशमान करणारे अनमोल रत्न होय. रक्ताचा एकही थेंब न सांडता संपूर्ण जगात पसरलेला बौद्ध धम्म जगातील लोकांना ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. गौतम बुद्धांजवळ अनेक गुण होते. ते सर्वज्ञ होते. या विविध गुणांमुळे विशेष त्यांची ओळख होती. भगवंतास जीवनात निरनिराळ्या प्रसंगी वेगवेगळ्या नावाने त्यांच्या शिष्यांनी संबोधले आहे.